राम राम विद्यार्थी मित्रांनो, आज तुमच्या समोर आपण मागे झालेली प्रश्नपत्रिका घेऊन आलोय. प्रश्न त्याच पद्धतीचे प्रत्येक प्रश्नपत्रिका बघा तुम्ही. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये त्याच घटकावरती प्रश्न आहे. म्हणजे आपल्याला तेच घटक वाचायचे, रिव्हिजन त्याच घटकाच करायचं. आता पहिले 4 प्रश्न हे उतार्यावरती आहे. आता पुढचा 5वा प्रश्न तुमच्या समोर ठेवला आहे. गैरहजेरी शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आता गैरहजेरी शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. मला सांगा तुम्ही आता. बेरोजगार, अनुदिनी, बेपरवा आणि काय सांगितलं पुढं? अनुपस्थिती. गैरहजेरी शब्द समानार्थी सांगितलंय. समानार्थी म्हणजे गैरहजर म्हणजे अनुपस्थित येते, उपस्थित नाही येते, गेलं गावाला पळून. चला, समानार्थी विरोधार्थी शब्दावर एक शब्द, एक प्रश्न 100% आहे. चालतो मग पुढे, वेळ न घेता. आता 5 नंबरचा प्रश्न झाला. 6 नंबरचा प्रश्न काय आहे? 6 नंबर? चला, इथे सांगितलं 1000 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. 1000 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. या वाक्याचे अर्थ न बदलता नकारार्थी वाक्य कोणते? आता इथे सांगितलंय, इथं अर्थ न बदलता नकारार्थी वाक्य. मग 1000 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. मग मोठी शब्द काढायचा, त्याच्या विरोधार्थी शब्द व्हायचा लहान. मग 1000 मोठी रक्कम नाही असं नाही येणार. 1000 ही काही लहान रक्कम नाही हे येऊ शकतं. 1000 रुपयांना आज केवढीची किंमत नाही. 1000 रुपयात आज हे किराणा देखील येत नाही, होत नाही. म्हणजे या ठिकाणी बघा, 1000 ही काही लहान रक्कम नाही. वाक्याचा अर्थ न बदलता नकारार्थी वाक्य कोणतं? तर हे 1000 ही काही लहान रक्कम नाही. म्हणजे कशी आहे? मोठी रक्कम आहे. 1000 ही देखील मोठी रक्कम आहे. आणि मग 1000 ही काही लहान रक्कम नाही म्हणजे कशी आहे? मोठी आहे. अर्थ एकच आहे. असा खेळ येतो. चला, पुढचा प्रश्न तुमच्या पुढे घेऊन आलो 7 नंबरचा. रोपटे या शब्दाचे अनेक वचन कोणते? आता रोपटे आपल्याला वाटतं रोपटेच अनेक आहे काय? रोपटे त्यांनी दिलं. रोपटे शब्द अनेक वचन काय? रोपटे, रोपटी आणि रोपट. तर आता लक्षात घ्या, रोपटे एकारांत, ते रोपटे, ते रोपटे. वचनाचे 2 प्रकार पडतात, एक वचन अनेक वचन. मग या ठिकाणी लिंगानुसार वचनाकडे जावं लागतं आपल्याला. रोपटे शब्दाचं लिंग काय आहे? ते रोपटे म्हणजे नपुंसकलिंगी आहे. मग नपुंसकलिंगी नामाचे कोणत्या? नपुंसकलिंगी एकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन इकारांत होते. मग रोपटे, रोपटी, रोपटी. जसं की आपण म्हणलं काय? रताळे, रताळी. कसं झालं? इकारांत. रताळे, दोडकी, मडकी. तसं रोपटे, तर उत्तर काय? रोपटे. अनेक नाही बरं का, डोक्यात घ्या. चला मग पुढील पैकी कोणत्या वाक्यात सकर्मक क्रियापद आहे? क्रियापदाचे 2 प्रकार पडतात, सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद. सकर्मक म्हणजे ज्याच्यात कर्म असतं आणि अकर्मक म्हणजे ज्याच्यात कर्म नसतं. मग यांनी सांगितलं आपल्याला सकर्मक क्रियापद कोणते आहे? आज भावभीज आहे, असणारी काय? भावभीज करताय म्हणजे या वाक्यात कर्म नाही, म्हणजे अकर्मक आहे. अजिंक्य उद्या नागपूरला जाईल. जाणारा कोण आहे? अजिंक्य. जाण्याची क्रिया ना अजिंक्यावरच घडली म्हणजे या वाक्यातही कर्म नाही. काल खूप पाऊस पडलेला काय? पाऊस. पडण्याची क्रिया पावसालाच घडली म्हणजे या वाक्यातही कर्म नाही. अबोली निबंध लिहिते, लिहिणारी अबोली आणि लिहिण्याची क्रिया निबंधावर घडली म्हणजे एकटच क्रियापद आहे. लिही नावाचा धातू या ठिकाणी तो कसा आहे? सकर्मक क्रियापद आहे. तर कोणतं आहे उत्तर? मग आपलं अबोली निबंध लिहिते. घुसलं डोक्यात? चला पुढे 9 नंबरचा प्रश्न तुमच्या पुढे घेऊन आलोय. जास्त आज काही तुम्हाला मी बडबड करणार नाही. चला, काय सांगितलंय? अतिशहाणा त्याचा बैल रिकाम्या या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? खूप हुशारीने फायदा होतो. आपल्या ऐपतीनुसार खर्च करावा. वाजवीपेक्षा जास्त शहाणपण नुकसानकारक ठरते. आणि अति हुशार माणसाची कोणती गोष्ट विकली जाते? तर काय? वाजवीपेक्षा जास्त हुशारपणा, शहाणपणा नुकसानकारक ठरतो. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा हा त्याचा अर्थ आहे. म्हणी 100%. म्हणीवर प्रश्न आहे. समानार्थी, विरोधार्थी, समुदर्शक याच्यावरती 100% प्रश्न आहे.
मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. गुरुजी लक्षात घ्या, या ठिकाणी काय म्हटलंय, मी स्वतः. या ठिकाणी स्वतः शब्दाच्या पुढे मी हा करता आलेला आहे. जेव्हा आपण स्वतः ही सर्वनामे आपल्या सोबत वाक्यात येताना कर्त्याला घेऊन येतात तेव्हा ती आत्मवाचक होतात. म्हणजे आपलं उत्तर काय असणार, आत्मवाचक. म्हणजे कसं, या ठिकाणी लक्षात घ्यायचं, स्वतः जर वाक्याच्या सुरुवातीला आलं, स्वतः जाऊन आलो, स्वतः पाहून आलो, स्वतः जाऊन या, स्वतः पाहून या, तेव्हा ते पुरुषवाचक असतं. आणि जेव्हा ते आपल्यासोबत कर्त्याला घेऊन येतं, मी स्वतः त्याला पाहिले, तर या ठिकाणी ते काय असतं, आत्मवाचक असतं. मग लक्षात घ्या, सर्वनाम म्हणजे काय, नामाऐवजी येणारा शब्द म्हणजे सर्वनाम, नामाच्या जागी येणारा शब्द म्हणजे सर्वनाम, नामाची आवृत्ती टाळणारा शब्द म्हणजे सर्वनाम आहे. मग या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं काय, सर्वनामाचे मुख्य 6 प्रकार पडतात. पुरुषवाचक, दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक, अनिश्चित, आत्मवाचक. आणि मूळ सर्वनामे जर विचारलं तर 9 सांगायचे. कोणकोणते, मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. खेळ संपला. हे जर तुम्हाला सोप्या पद्धतीने शिकायचं असेल तर प्ले स्टोअरला जायचं, पटकन घे भरारी डोळे गुरुजी नाव टाकायचं, ॲप डाउनलोड करायचं. फक्त 50 रुपयात पूर्ण संपूर्ण व्याकरण बॅच, नाचत गात हसत खेळत शिकवलं कोणी, डोळे गुरुजीने. 8 दिवसात फायनल होऊ शकते अशी बॅच आहे. आनंदाने शिका, ताण घेऊ नका, पास होणार तुम्ही 200%. पुढील पैकी गुण विशेषणाचे उदाहरण कोणते. आता गुण मध्ये काय काय येतं लक्षात घ्या. विशेषणाचे मुख्य 3 प्रकार पडतात. पण आधी विशेषण कशाला म्हणायचं, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती सांगतो, नामाबद्दल आणि नामाच्या जागी येणाऱ्या सर्वनामाबद्दल, नाम किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणारी जात म्हणजे विशेषण. विशेषणाचे 3 प्रकार पडतात, गुण विशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण. गुण विशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. किती प्रकार, 3. मग त्यांनी आपल्याला विचारलं गुण विशेषणाचं उदाहरण कोणतं. मग गुणामध्ये काय काय येतं, रंग, रूप, स्वरूप, आकार, चव, स्वभाव. रंग, रूप, स्वरूप, आकार, चव आणि स्वभाव. रंग, 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 रूप, स्वरूप, स्वरूप, आकार, 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 चव, चव, स्वभाव. एवढ्या गोष्टी कशा येतात गुरुजी ह्या, तर त्या येतात गुणामध्ये. मग आता त्यांनी सांगितलं रंग, रूप, स्वरूप, आकार, चव. चव, चव, गोड केळी, तिप्पट अंतर, 20 आंबे, 4 चाकी. गोड आहे, गोड चव सांगितली. म्हणजे गुण विशेषण काय आहे, गोड, गोड. चला पुढं, खग या 12वा प्रश्न आहे, खगचा समानार्थी शब्द कोणता. भूगोल, खगोल, पक्षी, अंतराळ. आता या ठिकाणी खग म्हणजे काय, तर खग म्हणजे पक्षी. पक्षी, विहंग, द्विज, अंडज. पक्षीला समानार्थी शब्द येते. खग म्हणजे काय, पक्षी. मग द्विज म्हणजे पक्षी, विहंग म्हणजे पक्षी, त्यानंतर अंडज म्हणजे चला पुढे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्याचा काळ ओळखा. आता या ठिकाणी लक्षात घ्या, पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्याचा काळ ओळखा. साधा वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि भविष्य वर्तमान काळ. सूर्य पूर्वेला उगतो, सूर्य पूर्वेला उगवतो. मग या ठिकाणी तो कोणता असतो, साधा वर्तमान काळ असतो. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. फिरते नियमित घडणारी क्रिया आहे. मग या ठिकाणी त्याला काय म्हणायचं, तर ते उत्तर येतात त्याचे साध्या वर्तमान काळामध्ये. पूर्ण वर्तमान काळ, भविष्य काळ, अपूर्ण वर्तमान काळ. पृथ्वी सूर्याभोवती फिरते म्हटलं तर त्याला साधा वर्तमान काळ म्हणावं लागेल आपल्याला. जर असं असतं पृथ्वी सूर्याभोवती फिरत आहे, फिरते म्हणजे फिरत आहे, मग त्याचं अपूर्ण वर्तमान काळ नाही, तरी तर साधाच वर्तमान काळ आला पाहिजे. चला पुढे, 13 नंबर. चला पुढे 14 नंबर. हो, जेवल्यानंतर असं ते जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे. या वाक्यात किती विरामचिन्हे आले आहे. आता या ठिकाणी बघा काय सांगितलं, 1 दुहेरी अवतरण चिन्ह, उद्गार चिन्ह आणि इथं पूर्णविराम, म्हणजे 3 चिन्ह आलेली. 3 दुहेरी अवतरण चिन्ह, त्यानंतर उद्गार चिन्ह आणि पूर्णविराम. चला पुढं. डोळे गुरुजी आले हो, अवघड सोपे झाले हो. पुढील पैकी योग्य सामान्य रूप ओळखा. आता इथं काय विचारलं, फडक्यांना, फडकेला, फडकीला, फडके, फडकेली.
आता सामान्य रूप म्हणजे काय? मूळ शब्दाला प्रत्यय लागण्याआधी मूळ शब्द झालेला बदल म्हणजे सामान्य रूप. मूळ शब्दाला प्रत्यय लागण्याआधी मूळ शब्द झालेला बदल म्हणजे सामान्य रूप. घर शब्द आहे, मूळ शब्द आहे, त्याला आपल्याला ला लावायचं, मग घरचं काय होतं? घराला, घराला, म्हणजे घर शब्दाचं सामान्य रूप काय आहे? घरा. घर शब्द सामान्य रूप काय? घरा. आपण म्हणलं काय? झाड. झाड शब्दाला आपल्याला काय लावायचंय? ला. मग मूळ शब्द झाड आहे, त्याला लावायला काय तयार होईल? झाडा. म्हणजे झाड शब्दाचं सामान्य रूप काय? झाडा. प्रत्यय लागण्या आधीच्या बदलाला सामान्य रूप म्हणतात. मग आता या ठिकाणी फडके आहे, वासुदेव बळवंत फडके, आद्य क्रांतिकारक आहे, त्यांचं आडनाव दिलं इथं. मग फडके आपण म्हणलं फडक्यांना, मग आदर द्यावा लागेल तिथं. मग फडकीला म्हणू शकत नाही आपण, फडकेला नाही, फडकीला, मग काय? फडक्यांना. चला, आदरार्थी शब्दाच्या सामान्य रूपावर अनुस्वार लावावा लागतो. म्हणजे या ठिकाणी प्रत्ययाच्या आधीच्या अक्षरावर काय आहे? अनुस्वार आहे. आदरार्थी शब्दाच्या सामान्य रूपावर अनुस्वार असतो. 15चं उत्तर 1. आता 16 ते 19 कविता आहे. कविता कशी काय करायची? आधी प्रश्न वाचायचे, मग कविताची प्रश्नाची उत्तर द्यायची 19 पर्यंत. आणि चला मग 20वा प्रश्न आपण पाहणार आहोत. काय आहे 20वा प्रश्न? पुढील पैकी शुद्ध शब्द कोणता? वाङ्मय, वाङ्मय, वाक्मय, वाडमय, हे काहीच नाही. हे काय? वांग, अंग, अंग, क ख ग घंग, क ख ग गंग, हे अनुनासिक आहे. अनुनासिक, त्याचा उच्चार काय? वांग, अंग, अंग, वांग, अंग, वाङ्मय. काय? वाङ्मय. त्याला बरेच जण वाडमय म्हणतील, वाडमय म्हणायचं नाही. चला पुढं. पुढील पैकी काय? पुढील पैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द कोणता? नेता, नायक, म्होरक्या आणि गुंडा. नेता, नायक, म्होरक्या हे तिन्ही समानार्थी शब्द आहे. मग गुंडा, गुंडागर्दी नको बाबा. चला, तो वेगळा आहे. भूकंपग्रस्त भागात नेमका सापडल्याने सुटकेसाठी कोणती गोष्ट करावी हे न सुचल्याने मी दुर्दैवाच्या कचाट्यात सापडलो. अधोरेखित शब्द समूहासाठी योग्य तो वाक्प्रचार कोणता? पोपट होणे, इकडे आड तिकडे वीर होणे, मती खुंटीत होणे. सुटकेसाठी कोणती गोष्ट करावी हे न सुचल्याने मती म्हणजे याची बुद्धी काय झाली? खुंटीत झाली. काहीच विचार त्याच्या डोक्यात येईना. काय करू, काय करू, काय करू, म्हणजे त्याची मती, अतिविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना शूद्र कसले, हे जाऊ द्या बाकीचं. त्याला मती खुंटीत होणे, त्याला काही सुचाना वाक्प्रचार. 23वा नंबरचा प्रश्न गुरुजी घ्या पुढं. चला, 23. काय 23 नंबर? फेब्रुवारी 2009 मध्ये सॅन होजे अमेरिका येथे झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? साळुंखे, महानेर, सेवाळकर, डॉक्टर गंगाधर पानतावणे. तर अमेरिकेला जे झालं होतं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, त्याचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर गंगाधर पानतावणे. चला पुढं, पाठांतराचा भाग घ्या. आपण चालूया पुढे. 24 नंबरचा प्रश्न. गोंधन जन्म जानवी या कविता संग्रहाचे कवी कोण? या कविता संग्रहाचे कवी कोण आहे? तर गोंधन तर त्या आहे आपल्या शांता शेळके. कोण आहे? शांता शेळके. चला पुढे. आज्ञापत्रकार रामचंद्र आमात्य यांचे पूर्ण नाव काय? म्हणजे हे आता अष्टप्रधान मंडळ आलं शिवाजी महाराजांनी तयार केलेलं, त्याच्यामध्ये काय आहे? हे अमात्य कोण? रामचंद्र, आणि त्यांचं पूर्ण नाव विचारलं म्हणजे आपल्याला इतिहासाकडे जाणं आहे. मग रामचंद्र मोरपंत पराडकर, रामचंद्र निळकंठ बावडेकर, रामचंद्र नारायण पेशवे नाही, भोसले नाही, पराडकर पण नाही, मग कोण आहे? बावडेकर आहे, बावडेकर. आणि चला मग रामात्य म्हणतात अष्टप्रधान मंडळ, पाठ करून ठेवा. चला 26 नंबर. मी वनवासी आत्मचरित्र गुणाचे अनाथाची माय सिंधुताई सपकाळ. अनाथाची माय सिंधुताई सपकाळ जगली, इतरांसाठी जगली, अनाथाची माय झाली. मी वनवासी. एकदा वाचायला घ्या, हातामध्ये सोडतच नाही माणूस. हो, सिंधुताई सपकाळ यांचं आत्मचरित्र आहे. खूप 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 कष्ट भोगले, परंतु जगायचं तर अनाथांसाठी आणि
मरायचं तरी अनाथांसाठीच. तर या ठिकाणी जगातच नव्हे, भारतातच नव्हे तर जगात वेगवेगळ्या ठिकाणी दुसऱ्या देशात जाऊन आपली नऊवारी सोडली नाही आणि आपल्या डोक्यावरचा पदर खाली पडू दिला नाही. याला म्हणते संस्कृती. आणि शिक्षण काही नसताना सुद्धा विदेशात जाऊन भाषणं करणे. हो, अनाथाची माय सिंधुताई सपकाळ. चला, कथाकार, कादंबरीकार, नाटककार व शाहीर असलेले साहित्यिक कोण होते, कोणते? होनाजीवाळा, पठे बापमराव, नाही, अण्णाभाऊ साठे. आपले अण्णाभाऊ साठे. हो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. कथाकार आहे, कादंबरीकार आहे, नाटककार आहे, शाहीर आहे. चला, 28 नंबरचा प्रश्न तुमच्या पुढे घेऊन आलोय. कान फुटले तुहे, कान फुटले तुहे का तोंड आले, कुलूप लाव कोण. हे वाक्य कोणत्या बोली भाषेतलं आहे? चला, आपली खानदेशाची भाषा अहिराणी. मग हे भाषा वऱ्हाडी भाषेचं वाक्य, वऱ्हाडी. हो, पूर्व पश्चिम, पूर्व पश्चिम विदर्भाची भाषा आहे कोणती? वऱ्हाडी. वऱ्हाडी, जाडी बोली वारली नाही तर वऱ्हाडीचं वाक्य आहे. पुढील पैकी कोणता वर्ण कठोर वर्ण आहे? कठोर म्हटलंय आपल्याला. मग आपल्या लक्षात घ्यायचं, व्यंजनाचे 5 वर्ग पाडले. क च ट त प, क च ट त प, कचट तप, कचट तप, क च ट त प, क च ट त आणि प. 5 वर्ग पाडले. 5 वर्गाचे 5-5 अक्षर लिहून घ्यायचे. क कचट तप, ख छ ठ थ फ, क च ट त प, ख छ ठ त प. हे कटोरे. सुरुवातीचे उभ्या दोन ओळी कसे कटोरे. कचड तप, खचड तप, कचड तप, खचड तप, कचड तप, खचड तप, कचड तप, खचड तप. मग त्यांनी कठोर वर्ण विचारला. हे तिघ आहे घ्यायच्यात नाही. मग कोणी? क च ट त प, ख छ ठ थ फ. आलं उत्तर. घ्या, काही नाही, पाठच करून टाकायचे. गजड दब, घजड दब मृदू व्यंजन आहे. हा, ग ज ड द ब, घ झ ड द ब मृदू आहे. चला, आ हा स्वर कोणत्या वर्ण प्रकारात मोडतो? आ. उच्चार स्थान विचारलं. आ आ आ आ, कंठातून उच्चार होतो. कंठे म्हणायचं त्याला. काय म्हणायचं? कंठे. उच्चार स्थान आपलं माहिती असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला हे सविस्तर शिकायचं आलं उच्चार स्थान वगैरे तर पटकन डोळे गुरुजी यूट्यूब चॅनल पाहायचं, त्याच्यावर फ्री आहे. आणि जर तुम्हाला पूर्णच बॅच पाहिजे असेल क्रमानं तर डोळे गुरुजी घे भरारी. डोळे गुरुजी ॲप आहे, ते ॲप घ्या. त्या ॲपवर तर फक्त 50 रुपयामध्ये बॅच घ्या आणि दन त्याची स्पीड वाढवा आणि 8 दिवसात रिव्हिजन करा. पैकीच्या पैकी मार्क घ्या. डोळे गुरुजी आले हो, अवघड सोपे झाले हो. या ठिकाणी आपण थांबू. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.